हे बाय मंदिर आहे काल भैरवचं आणि बाय करा. आम्ही सगळे आलेलो नदीवर जाऊन आलो आधी, पण नदीचं काही घेतलं नाही आम्ही. डायरेक्ट आता इकडचं घेतोय. आणि हे चिंगे पिंगे पार्टी खाली. हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. चला, आजच्या दिवसाला सुरुवात झाली होती आणि हे फ्लावर पहा किती सुंदर दिसतंय ना. मला वाटतच नव्हतं हे ओरिजिनल आहे असं. सेम आर्टिफिशियल फ्लावर सारखं दिसत होतं, पण खरंच हे ओरिजिनल आहे. आणि हे आपल्या मम्मीच्या लावलेल्या गुलाबाच्या झाडांचं आहे. सो किती मस्त वाटत होतं हे गुलाबी, पण असं वाटत होतं ना, खरंच भारी वाटत होतं त्यांना. म्हणजे त्यांना झाडावरून तोडून कशाला ठेवलं, मला तेच प्रश्न पडला. पण असो, छान वाटत होतं. दारामध्ये ठेवलेलं होतं मम्मीने, आणि मम्मी अशी रोज फुलं ठेवत असते दारामध्ये, छान वाटतं. चला असो. त्यानंतर आता आम्ही आलो होतो कालभैरव मंदिरावरती. तर आमचे गावाचे ग्रामदैवत आहे हे, आणि यांचीच आता यात्रा राहील एवढ्या 2 दिवसातच. कारण कालभैरव जयंती राहिली की त्या दिवशी ना दर्शनाला अजिबात तिथं जागा मिळत नाही, एवढी गर्दी असते प्रचंड. आणि यात्रेची तयारी जी आहे ना, तर ती चालू झालेली आहे. पाळणे वगैरे बसले, पाहू शकता तुम्ही. तर एवढ्या 2 दिवसामध्ये ना हे पूर्ण भरून जाईल. आणि इथं म्हणजे जयंतीच्या आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी अजिबात इथं दर्शनाला जागा मिळत नाही, एवढी प्रचंड गर्दी. आणि यात्रा खूप मोठी भरते. तर त्यामुळे आम्ही आलो होतो 2 दिवसा अगोदर. म्हणजेच आज मी व्हिडिओ आज मी अपलोड करते व्हॉइस ओव्हर करून. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर गेलो होतो आम्ही नदीवरती, पण नंतर मी विचार केला नदीचं काही आपण क्लिप वगैरे घेतल्या नाही. पण म्हटलं आता कालभैरवच्या मंदिरावर आलो आहे, तर इथल्या 2-3 क्लिप ज्या आहेत ना, तर त्या तुमच्यासोबत शेअर करावं हे माझ्या डोक्यात आलं. आणि म्हणून मी तुमच्यासाठी हे छोटंसं आमचं ग्रामदैवतांचं मंदिर आहे ते शेअर केलं. आणि हे गावापासूनही ना 3-4 किलोमीटर असेल आमच्या गावापासून. तर नदीवरती आम्हाला थोडं काम होतं, देवाचा पाय वगैरे पडायचा होता. सो त्याच्यासाठी आलो होतो. माझ्या मैत्रिणी होत्या आमच्या गल्लीतल्या, तर कोणी मोठं कोणी छोटं अशा सगळ्या मैत्रिणी. आणि आम्ही मस्त इथं जमलो. थोडं मंदिराच्या आजूबाजूला आहे ना, छान आहे मंदिर, छोटूस आहे पण खरंच खूप मस्त आहे. तर इथं खेळणं चालू होतं. गार्गी सोबत खेळत होती. काही आता नवीन गार्गीला अजून एक फ्रेंड मिळाली छोटीशी. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आम्हाला 2-3 तास झालेले होते. मस्त तिथंच आता यात्रेचं फरसाण वगैरेच्या गाड्या लागलेल्या आहे, तर त्यामुळे आम्ही वडापाव देखील घेतला आणि नाश्ता पण करून घेतला तिथंच. कारण आता भरपूर जे हलवाई आहेत ना, तर ते तिथं बसलेले असतील. आणि ते आता 3-4 दिवस सलग तिथं त्यांचं काम करतील. जिलेबी वगैरे खूप छान मिळते तिथं. पण आम्ही वडापाव वगैरे घेतला. अजून काही एवढी सुरुवात झालेली नाही आहे. आणि ही माझी मैत्रीण आमच्या गल्लीतलीच आहे. आणि ह्या वहिनी छकुली तर ओळखलं असेल, आणि तो छकुलीचा शिव. तर आम्ही सगळे अक्का वगैरे आम्ही मस्त गेलो. त्यानंतर मला घरी आल्यानंतर ना चाळीसगावला पण जायचं होतं. आणि पहा बॅनर लावलेलं दिसत असेल तुम्हाला, श्री कालभैरव सोहळा. चाळीसगावला पण म्हणजे प्रतिष्ठान होतं, प्राणप्रतिष्ठान करायचं कालभैरवांचं. तर ते सोहळ्यानिमित्त तिथं बॅनर लावलेलं होतं. आता आम्ही डेपोमध्ये आलो चाळीसगावच्या. तर बसने गेलो होतो सकाळी, म्हणजेच मंदिरावरून आली मी. आणि त्यानंतर मी, गार्गी, मम्मी आम्ही तिघी लगेच चाळीसगावला आलो. कारण आईला पण थोडा बाजार करायचा होता माझ्यासाठी, आणि मला पण आता घरी घेऊन जाण्यासाठी थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या. कारण काही ज्या वस्तू असताना ते इकडनंच नेलेल्या बरं असतात. आणि लाडू वगैरे ज्या आहेत ना, तर ते मम्मीला छान जमतात, म्हणून मम्मीकडूनच मी घेऊन जाते. कारण आहोंना आहे ना मम्मीच्या हातचे जे लाडू असताना ते फार आवडतात, डाळीचे, काही मेथीचे. तर मग त्यांनी सांगितलं होतं की मम्मीकडून मेथीचे लाडू करून आण असं. तर त्यासाठीच आम्ही आता आलो होतो. सामान पण घ्यायचा होता थोडा आम्हाला, बाजार, आणि आमची दिवाळीची शॉपिंग राहिली होती, त्यासाठी आलो. आणि गार्गी पहा तुम्ही झोपली होती गाडीमध्येच. आणि इथं थोडं 5-10 मिनटं मम्मीचं काम होतं. सो आम्ही इथं आलो होतो दिलीपला. तर तिथं थोडा वेळ ऑफिसमध्ये बसून राहिलो, मम्मीचं काम झालं. आणि त्यानंतर आम्ही मार्केटला निघालो. आता हे आहे सराफ गल्ली आहे ना, चाळीसगावचे जे आहेत त्यांना माहिती. तर तिकडे मसाले वगैरे छान मिळतात सराफ गलीमध्ये. तर आम्ही मसाले वगैरे घेतले, कारण मला सोबत न्यायचे होते. सो त्यासाठी चटणी मसाला हे मी इथूनच घेऊन जाते, कारण खूप छान राहतं. आणि आई म्हणते की इथलं बरं असतं, तिकडे थोडं महाग पण मिळतं आणि मिलावटी असतं ना, त्यामुळे मला असं वाटतं ना गावाकडूनच नेलेलं बरं असतं. आणि पैशांचं नाही, पण मग कसं असतं, काही गोष्टी ना आपल्याला शुद्ध खायला मिळाल्या ना तर बरं असतं. गावाकडे शुद्धच गोष्टी असतात. तर हे पहा तुम्ही, आई इथं खोबरं वगैरे, खारीक वगैरे सगळं मोजून घेत होती. मग त्यानंतर आम्ही घरी आलो. आणि घरी आल्या ना लाईट गेलेली होती. तर खूप फजिती झाली आमची, कारण अंधार होतं, संध्याकाळचा वेळ झालेला होता. आणि लाईट गेल्यामुळे माझा पूर्ण मूड ऑफ झाला. आणि येताना आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली होती, पण बसचा टाईम झाला होता, म्हणून आईने आम्हाला भेळ पार्सलच घ्यायला लावली, कारण वेळ नव्हता एवढा.
पाणीपुरीमध्येच वेळ जास्त गेला आमचा, म्हणून म्हटलं चला घरीच खावं, म्हणून भेळ घरीच घेऊन आलो होतो आणि घरी मस्त चटणी वगैरे टाकली. त्यांनी बांधून दिली होती चटणी, खरंच मस्त लागते इथली भेळ. आणि पाणीपुरी पण जे साजन वगैरे कॉम्प्लेक्स आहेत ना तिकडे पाणीपुरीवाला असतो, तर त्याचं खरंच पाणीपुरी छान आहे. चाळीसगावमध्ये तुम्ही ट्राय करून पहा. आणि एक जो आहे ना लकी बूट हाऊसच्या समोर असतो ना, तर त्याची पण पाणीपुरी आधीपासून खूप फेमस आणि छान लागते. त्यानंतर आहेत अशी 2-3 जणी चाळीसगावला. त्यानंतर आहे ना गार्गीला ही चप्पल दिसली होती येताना रस्त्याने, तर तिने ती चप्पल घेतली. सेल लागलेला होता आणि तिचं अचानक लक्ष गेलं ना, मग ती आईच्या मागे लागली, आई मला चप्पलच घे. कारण आम्ही ना तिला आत्तापर्यंत चप्पलच घेतली नव्हती. लिटरली म्हटलं चला आता ती मोठी झाली आणि तिला सवय पडायला पाहिजे, म्हणून आईने तिला चप्पल घेतली. नाहीतर ती सँडल शूज हेच वापरते. आणि येता आहे ना गार्गीला पेढे पण दिसले नंदनचे, कारण नंदनचे पेढे जे आहेत ना ते बाहेरूनच मस्त असं लगेच आपल्याला दिसून जातं. सराब गल्ली जी आहे ना तिकडे लागते त्यावेळेस, म्हणजे कचेरीच्या समोर. तर मस्त नंदनचे पेढे फेमस आहे. चाळीसगावच्या लोकांना माहिती आहे नंदनचे पेढे काय चव आहे त्याचे असं. सो आम्ही पाव पेढे आणले गार्गीसाठी आणि गार्गीने लगेचच ते संपवले. चला तर इथं आम्ही थोडं नाश्ता वगैरे पण करून घेतला, कारण संध्याकाळचं अंधार पण होतं. म्हटलं अंधारच आहे ना, मूडच ऑफ झालेलं होतं माझं, लाईट गेली. म्हणजे घरी आलं ना तर लाईट नसली ना खरंच मूड ऑफ होऊन जातो. थोडं आम्ही खाल्लं वगैरे भेड वगैरे आणि काही गारूने पेढे खाल्ले आणि असा आजचा दिवस संपवला. आणि आय होप तुम्हाला आजचा दिवस आवडला असेल आमचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.